आज आपण कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म यामधील एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल: अनिल, सुनील अँड भारत were in partnership sharing profits and losses in the ratio of 3:2:1 respectively. On 31st March 2024, they decided to convert their firm into a limited company when their position is as follows. अनिल, सुनील आणि भारत हे पार्टनर्स आहेत की ज्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 3:2:1 प्रत्येकी याप्रमाणे आहे. त्यांनी आपल्या पार्टनरशिप फर्मचं 31 मार्च 2024 रोजी लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतर केलेलं आहे. त्यावेळेला त्यांची असणारी आर्थिक स्थिती खालीलप्रमाणे. बॅलन्स शीट आहे, यामध्ये लायबिलिटीज, मॉर्गेज लोन 8,000, सन्ड्री क्रेडिटर्स 18,000, कॅपिटल अकाउंट्स यामध्ये अनिल 20,000, सुनील 15,000 आणि भारत 10,000. टोटल कॅपिटल 45,000. असेट साईडला फ्री होल्ड प्रॉपर्टी 20,000, मशिनरी 15,000, डेटर्स 12,000, स्टॉक 14,000 आणि कॅश बॅलन्स 10,000. इथं बॅलन्स शीट क्लोज झालेली आहे 71,000 रुपयांनी. ॲडजस्टमेंट्स यामध्ये द कंपनी टूक द फॉलोइंग असेट्स ॲज. कंपनीनं घेतलेल्या असेट्स खालीलप्रमाणे: फ्री होल्ड प्रॉपर्टी ₹24,000, मशिनरी ₹14,000, debtors ₹11,000 and goodwill ₹5,000. They also agreed to pay ₹17,500 to sundry creditors in full settlements of their claims. कंपनीनं असेट्स घेतलेले आहेत त्याच पद्धतीनं लायबिलिटीज 17,500 रुपयाला घेतलेल्या आहेत. आउट ऑफ purchase price ₹35,000 was paid in fully paid shares of ₹10 each and balance in cash. एकूण येणाऱ्या खरेदी किमतीपैकी 35,000 रुपये शेअर्सच्या स्वरूपात आणि राहिलेली रक्कम रोख स्वरूपात देणार आहेत. द एक्सपेन्सेस ऑफ रिअलायझेशन अमाउंटेड ₹5,000. यासाठीचा खर्च आलेला आहे. रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहेत 500 रुपये. प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट्स टू क्लोज द बुक्स ऑफ द फर्म. आपल्याला आवश्यक ते अकाउंट्स तयार करायचे आहेत. अकाउंट्स यामध्ये पहिला रिअलायझेशन अकाउंट, दुसरा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तिसरा लिमिटेड कंपनी, चौथा शेअर्स इन लिमिटेड कंपनी आणि शेवटी कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. सर्वप्रथम बॅलन्स शीटमधील पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन: अनिल 20,000, सुनील 15,000 आणि भारत 10,000. कॅश अकाउंटचा बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000. कॅश सोडून बॅलन्स शीटमधील सर्व असेट्स रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर होतील. टू सन्ड्री असेट्स या हेडिंगखाली यामध्ये फ्री होल्ड प्रॉपर्टी 20,000, मशिनरी 15,000, डेटर्स 12,000, स्टॉक 14,000. याची बेरीज येईल 61,000 रुपये. त्याचप्रमाणे इतर ज्या लायबिलिटीज आहेत त्या लायबिलिटीज रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातील. बाय सन्ड्री लायबिलिटीज या हेडिंगखाली यामध्ये मॉर्गेज लोन 8,000, सन्ड्री क्रेडिटर्स 18,000 आणि बेरीज 26,000 रुपये. सर्व बॅलन्स शीट ट्रान्सफर झाल्यानंतर आपणाला खरेदीची किंमत शोधायची आहे. याकरता वर्किंग नोट नंबर 1, कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. यामध्ये असेट्स टेकन ओव्हर बाय लिमिटेड कंपनी, लिमिटेड कंपनीनं घेतलेल्या असेट्स यामध्ये फ्री होल्ड प्रॉपर्टी 24,000, मशिनरी 14,000, डेटर्स 11,000, स्टॉक 13,000 आणि गुडविल 5,000 असे टोटल येतील 67,000. यामधून वजा होतील लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय लिमिटेड कंपनी. क्रेडिटर्स घेतलेले आहे 17,500 रुपयाला. ते वजा जाता खरेदीची किंमत येईल 49,500 रुपये. हे परचेस कन्सिडरेशन जे आलेले आहेत 49,500 ते आपणाला मिळालेले आहेत. 3,500 शेअर्स ऑफ ₹10 each, अमाऊंट 35,000. 3,500 शेअर्स प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे, रक्कम 35,000 आणि शिल्लक रक्कम
14,500 रुपये मिळालेले आहेत रोख स्वरूपात. हे कॅल्क्युलेट केल्यानंतर पहिल्यांदा ही परचेस कन्सिडरेशन येणं असल्याबद्दल एंट्री होईल लिमिटेड कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. पोस्टिंग लिमिटेड कंपनी अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट 49,500 आणि रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लिमिटेड कंपनी अकाउंट कंसात परचेस कन्सिडरेशन अमाऊंट 49,500 रुपये. यानंतर ही जी 49,500 परचेस कन्सिडरेशन आहे ती ज्या स्वरूपात मिळालेली आहे त्या संदर्भात एंट्री होईल. एंट्री होणार लिमिटेड शेअर्स इन लिमिटेड कंपनी अकाउंट डेबिट कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू लिमिटेड कंपनी अकाउंट. आणि याचा इफेक्ट शेअर्स इन लिमिटेड कंपनी अकाउंटच्या डेबिट साईडला टू लिमिटेड कंपनी अकाउंट 35,000, कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू लिमिटेड कंपनी अकाउंट 14,500 आणि लिमिटेड कंपनी अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातील बाय शेअर्स इन लिमिटेड कंपनी अकाउंट आणि बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. यानंतर रिलेशन एक्सपेन्सेस पेड केलेले आहेत 500 रुपये. एंट्री होईल रिलेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. पोस्टिंग रिलेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 500 रुपये आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंटचे क्रेडिट साईडला बाय रिलेशन अकाउंट अमाऊंट 500. त्याचप्रमाणे मॉर्गेज लोन पेड केलेलं आहे याकरता एंट्री होईल रिलेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. इफेक्ट रिलेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 8,000 आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला अमाऊंट 8,000. इथं रिलेशन अकाउंट क्लोज होईल. क्रेडिट साईडनी 75,500 रुपये आणि डेबिट साईडला कमी पडतील 6,000 की जे आपणाला पार्टनर्सना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये वाटायचे आहेत. म्हणून रिलेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 6,000 वाटायचे आहेत. त्यांचा रेशो आहे 3:2:1 म्हणून 6,000 भागिले 6 1 भागेल 6,000चा. त्यापैकी पहिला अनिल 3 भाग आहेत अमाऊंट येतील 3,000, सुनील 2 भाग आहेत अमाऊंट येईल 2,000 आणि भारत 1 भाग आहे अमाऊंट येईल 1,000. असे टोटल आउटर कॉलमला जातील 6,000. याचा दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिअलायझेशन अकाउंट अनिल 3,000, सुनील 2,000 आणि भारत 1,000 रुपये. यानंतर दुसरी वर्किंग नोट आपल्याला करावी लागेल कॅल्क्युलेशन ऑफ फायनल क्लेम रेशो. त्या पार्टनर्सना जी रक्कम द्यावयाची आहे त्या रकमेचं अंतिम प्रमाण या प्रमाणात आपणाला शेअर्स वाटायचे आहेत. याकरता सर्वप्रथम ओपनिंग कॅपिटल अनिल 20,000, सुनील 15,000 आणि भारत 10,000 आणि रिअलायझेशन प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलेला आहे. त्यामध्ये अनिल 3,000, सुनील 2,000 आणि भारत 1,000 असे टोटल त्यांना द्यावयाची जी अंतिम रक्कम आहे ती रक्कम असेल अनिल 23,000, सुनील 17,000 आणि भारत 11,000. आता याचं प्रमाण म्हणजेच फायनल क्लेम रेशो येईल 23, 17, 11. टोटल आपणाला भाग करायचे आहेत 51. या प्रमाणात आपणाला जे लिमिटेड कंपनीकडून शेअर्स मिळालेले आहेत ते शेअर्स वाटायचे आहेत. म्हणून डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर्स आपणाला शेअर्स मिळालेले होते 3,500 शेअर्स ऑफ ₹10 इच. यापैकी अनिलला 3,500 शेअर्स गुणिले 23 भागिले 51 शेअर्स येतील 1,578.43 म्हणून अनिलला जातील 1,578 शेअर्स ऑफ ₹10 इच अमाऊंट 15,780 रुपये. सुनील 3,500 शेअर्स पैकी 17 भाग सुनीलचे आहेत 51 पैकी म्हणून सुनीलला शेअर्स जातील 1,166.50 पेक्षा जास्त असल्यामुळं सुनीलला शेअर्स मिळतील 1,667 शेअर्स प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे अमाऊंट येईल 11,670 रुपये. शेवटी भारत 3,500 गुणिले 11 भागिले 51 इथं भारतला जातील
754.90 त्यांना देखील 755 शेअर्स मिळतील. प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे अमाऊंट जाईल 7,550 असे टोटल येतील 35,000 रुपये. हे शेअर्स वाटल्याबद्दल एंट्री होईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर्स इन लिमिटेड कंपनी अकाउंट. पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू लिमिटेड कंपनी अकाउंट अनिल 15,780, सुनील 11,670 आणि भारत 7,550. आणि याचा दुसरा इफेक्ट शेअर्स इन लिमिटेड कंपनी अकाउंटचे क्रेडिट साईडला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अनिल 15,780, सुनील 11,670 आणि भारत 7,550 असे टोटल येतील 35,000. शेवटी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केला जाईल अनिल 23,000, सुनील 17,000 आणि भारत 11,000. डेबिट साईडला अमाऊंट कमी पडेल अनिल आणि ही कमी पडलेली रक्कम कॅश ऑब्लिक बँक अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. यापैकी अनिल 7,220, सुनील 5,330 आणि भारत 3,450. याचा दुसरा इफेक्ट कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अनिल 7,220, सुनील 5,330 आणि भारत 3,450 टोटल येतील 16,000 रुपये. आणि इथं आपला कॅश ऑब्लिक बँक अकाउंट टॅली होईल. धन्यवाद.